सोयाबीन खरेदीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने 2 राज्यांसाठी विशेष सूचना दिल्या आहेत। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे। सोयाबीन खरेदीच्या संदर्भातला तपशील आपल्या समोर आहे। या निमित्ताने 24 दिवसांची सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय हा आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय। राज्यामध्ये यंदा सोयाबीनचं उत्पादन अधिक आलंय। सरकारने 6 फेब्रुवारी सोयाबीनच्या खरेदीची अंतिम तारीख ठरवली होती, मात्र त्या मुदतीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी पूर्ण न झाल्याने हे सोयाबीन तसंच घरात पडून राहिलं। यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विकून तोटा सहन करावा लागतोय। सरकारी खरेदी केंद्रांना अधिकची मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी आणि नेत्यांनी केंद्र सरकारकडे केली होती। त्याला अनुलक्षून केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला आता 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। मुदतवाढ दिल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत ही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। या निमित्ताने येणारा तपशील अधिक पहा स्क्रीनवर। यंदा सोयाबीनचं उत्पादन वाढलं। निवडणुकीत भाजपाकडून सोयाबीनचा दाणा आणि दाणा खरेदी केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र पहिल्या 12 जानेवारी पर्यंतच्या मुदतीमध्ये सोयाबीनची सर्व खरेदी आटोपली नाही। यानंतर 31 जानेवारी पर्यंत सोयाबीनची खरेदी केंद्रावर होईल अशी मुदतवाढ देण्यात आली। पुन्हा 6 फेब्रुवारी पर्यंत ही मुदतवाढ दिली होती। या मुदतीमध्ये 50% सोयाबीनची खरेदी शक्य झाली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून राहिलं। उर्वरित सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने होते आहे। केंद्राकडून या अनुषंगाने 24 दिवसांची सोयाबीन खरेदीसाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक ठिकाणी अद्यापही खरेदीची केंद्र सुरू करण्यात आलेली नाही। शेतकरी त्या संदर्भामध्ये मागणी करतायत। ज्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू आहेत त्या ठिकाणी सोयाबीन पॅकिंगसाठी लागत असणाऱ्या ज्या बॅग्स आहेत त्यांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे, त्या अपुऱ्या आहेत। त्यासाठी सरकारने पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी सरकारी खरेदी केंद्र सुरू करून आणि त्याला लागणारं सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन आणखीन जास्त मदत या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करावी, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही या पार्श्वभूमीवर करतो आहोत। महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्याकडून सोयाबीन खरेदीच्या संदर्भातले निर्देश देण्यात आले आहेत। ते म्हणतात 2024-25च्या खरीप हंगामासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात येते आहे। महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात येते आहे। सरकारी खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती, ती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत 19,99,000 मेट्रिक टन इतकं सोयाबीन केंद्र सरकारने विकत घेतलेलं आहे। ग्राहक आणि उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सोयाबीन खरेदी सुरू ठेवण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान या योजनेलाही सुरू ठेवलं जाईल असंही ते सांगतायत। सोयाबीन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्राने मुदतवाढ दिली असली तरी राज्य सरकारने तातडीने खरेदी केंद्र अद्याप सुरू केलेलं नाही असं दिसून येतंय। ही खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला केली आहे। जर समजा लवकरात लवकर सोयाबीन खरेदीची केंद्र सुरू झाली नाहीत तर मुंबईमध्ये आंदोलन करू असा इशारा तुपकर देत आहेत। सोयाबीन उत्पादक शेतकरी तसाच अडचणीत आहे।
आणि त्यात आता सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा झालेला आहे. आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका, सरकारला आमचं सांगणं आहे. अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकू, पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली त्यांच्याकडील सोयाबीन खरेदी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा केली आहे. अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्याच्या नावाखाली बोगस कंपन्या तयार करून त्यांनी गैरव्यवहार केला आहे, त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जात आहे. परंतु त्या मर्जीतले असल्यामुळं ते सोयाबीन त्यांनाच खरेदीची परवानगी मिळते. माझी सरकारकडे मागणी एवढीच आहे, ज्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे त्या सगळ्यांची सोयाबीनची खरेदी एका दिवसात करा किंवा 50 दिवसात करा, पण त्यांची खरेदी होईपर्यंत खरेदी बंद होता कामा नये, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना आश्वासित केल्यानुसार सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव द्यावा आणि दिलेल्या मुदतीतच उत्पादनांची खरेदी करावी. यामुळे बळीराजावरील संकट दूर करण्याला प्राथमिकता द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होती आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.